ती पाहिले की गावकऱ्यांची अशी प्रथा डोंगरावरती पळून देवीसाठी पाणी पोचवलं जातं देवीच्या अंघोळीसाठी. तर हे पाणी कुठून आणलं जातं आणि काय आहे ती प्रथा जाणून घेऊ आपण. सो वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मिस्टर दीप DC ब्लॉग. तर भावांनो, आपण आलोय राहुरी तालुका कणगर गावात येथे. तर तुम्ही बघू शकता की आपल्या मागं किती मोठी भीड आहे. तर ही भीड काय आहे, ती कणगर गावाची आज यात्रा आहे. तर मित्रांनो, दर कार्तिकी पौर्णिमेला ह्या गावची यात्रा भरवली जाते. असं म्हटलं जातं की पुणतांबा या ठिकाणावरून गोदावरी गेलेली आहे. त्या गोदावरीचं पाणी या देवीच्या आंघोळीला आणलं जातं. पायी चालून सर्व भक्त भाविक पायी चालून या देवीला पाणी घेऊन येतं. या ठिकाणी आल्याच्या नंतर पालखी मिरवली जाते. पालखी मिरवून झाल्याच्या नंतर ज्यांनी त्यांनी पायी चालून पाणी आणलं जातं त्यांच्यामध्ये एक स्पर्धा ठेवली जाते. हा डोंगर पळून देवीला पाणी पोचवलं जातं. जे पण पहिलं पाणी पोचवल त्याचा विजय होतो, त्याला एक बक्षीस भेटलं जातं. तर अशा प्रकारे या गावची प्रथा. हो ठीक आहे, चालतंय. हो सर्वच येतील. हो हा हा डीजे वगैरे चालू करून हे सर्व पोरं एन्जॉय घेतील. हो खतरनाक. आता भावानं 3ची रेस चालू होते. थांबा थांबा थांबा. तर हे मित्र पाणी पोचून आले देवीला, हे बघू शकता. एक मिनिट, तुम्ही इथले स्थानिक आहे का? तर मला काय म्हणायचं आहे, या देवीचं वैशिष्ट्य कसं आहे, म्हणजे इथं कशी स्थापन झाली आणि कशा प्रकारे ही यात्रा भरवली जाते? ही देवी ना, हां ही कुठली तरी आहे. हां तिनं काय केलं, तिला थोडा आधार नाही मिळाला, तिने इथे येऊन डोंगर कोरला. हां तिच्या हातानंच कोरला. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ती जाऊन बसली. हां इथून पुढे इथं आम्ही जत्रा चालू केली. जत्रा चालू केली. अच्छा. बांधकाम फक्त ते हे दिसतंय ना, हां 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 तिथून वरी, हां खाली बांधकाम नाही त्याला. हां नंतर तो मंडप तुम्ही वर घेतला मग. हां आणि ते आता कोरील ती हां हां पुरून बसली. हां नकन कोरेल ती काही कोणा बसवली नाही. हां हां आणि वरती ते काय म्हणतात दीर भाई ते अच्छा अच्छा. वर येत. वर पुढे तिकडे डोंगरावरती. हा पण ते का पहिल्या जुने हां हां मोठ्या शेळा आहेत, लागते आपल्याच्या दगड शेळा आहेत. हां 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 इथून मुठी उडेले आहेत, हा. काहींचे हात तोडून काढलेले आहेत, काहींचे गुडघ्यावरून पायच काढलेले आहेत. सारे तिथे जेवढं होते ना हां हां तेवढी तिथं वर येत. अच्छा. माणसं वरच ठेवली, त्यांनी येऊन नाही दिलं तुम्ही खाली नाही उतरून दिली. हां हां नाही. त्यांचं तिकडे जे पत्ता केला मग तिथं आली. एक दीर आलता पाठीमागं आलता त्याला- इथं नाही का? ते समोर तिथं साईडला त्यांना पण बसवलं. अच्छा. हा.
गिर आलं तिच्या संघ हां 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 तर त्याला मिळाली सध्या तेवढं आहे तिथं आलेला तिथे बाकी सारे मंदिरात नाही प्रवेश सारे बेपत्ता आहे ठीक आहे. राक्षस सारे वरतीच मारलेले हा, अच्छा, वरच, अच्छा. वर. तिनं वरच मारलेली वर जर चक्कर मारायला गेलो ना हां सारे शेळच नजरा पडतात अच्छा अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद जुनी रीतिरिवाजाप्रमाणे हम्म. त्यांना कल्पना विचारलं पाहिजे. हां तर भावांनो अशा प्रकारे इथल्या देवीचं हे वैशिष्ट्य आहेत तर स्वयंभू म्हणजे साक्षात देवींनाच डोंगर कोरून तिथं बसलेली आहेत आणि वरती राक्षस वगैरे तिनं मारलेले आहेत तिकडं वरती तर कधी आपल्याला वेळ भेटला तर आपण वरती जाऊन बघू तर अशा प्रकारे इथल्या देवीचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे आता इथला जो पाण्याचा कार्यक्रम आहे तो उरकला आहे आणि आपण निघतोय आता घराकडे